इस शहर को ये हुआ क्या? कहीं राख है तो कहीं धुआं धुआं। क्यों कोई कुछ नहीं बोलता? हो गई अब बर्दाश्त की इंतहा। ही इरादाची स्टोरी आहे. नाही, तुम्हाला वाटेल की रिव्ह्यूच्या आधी नो स्मोकिंगची आठवण करून द्यायचा माझा इरादा आहे. तसं नाही आहे. पंजाबमध्ये केमिकल प्लांट्समुळे जे प्रदूषण होत आहे म्हणजे ते किती मोठ्या प्रमाणावर आहे. तिथलं पिण्याचं पाणी सुद्धा आता कसं विष बनत चाललेलं आहे. जवळजवळ प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा एक रुग्ण आहे. हो गई अब बर्दाश्त की इंतहा. अशा या ज्वलंत विषयावरती एक परिणामकारक सिनेमा बनवण्याचा प्रयत्न झालाय. लेकिन अपने इस इरादे में नाकाम हो गई है निर्देशक अपर्णा सिंह और उनकी टीम. पंजाबमधली एक अवाढव्य केमिकल कंपनी आणि या कंपनीचा जो सर्वेसर्वा आहे तो हे राज्य आपणच चालवतोय अशा थाटात फिरत असतो. मुख्यमंत्र्यांपासून सगळी सिस्टीम त्याने जणू आपल्या खिशातच टाकली. याच त्याच्या कंपनीमध्ये एक मोठा स्फोट होतो आणि मग त्या स्फोटाच्या तपासासाठी NIAचा एक अधिकारी दिल्लीहून पंजाबमध्ये येतो आणि मग त्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. एक गंभीर आणि तितकंच भेदक वास्तव समाजापुढे ठेवण्याचा प्रयत्न या सिनेमाने केलाय, पण त्याची मांडणी खूप बाळबोध पद्धतीने झाली आहे. आपको यहाँ केस बंद करने को बुलाया. चुपचाप बिना वॉइस मेल के ये केस स्पैम में डाल दो. देखो सर, एविडेंस नहीं, इसकी खुशबू अच्छी अपने घर ले जाना. या सिनेमात अंगावर काटा आणणारी एक गोष्ट आहे कॅन्सर ट्रेन. पंजाबमध्ये असे अनेक गरीब कॅन्सर रुग्ण आहेत जे स्वस्त उपचारांसाठी बिकानेरला येत असतात आणि त्यामुळे भटिंडा बिकानेर ही जी ट्रेन आहे तिला कॅन्सर ट्रेन म्हणतात. ही खरी गोष्ट आहे. आणि मग त्यामुळे या ट्रेनमध्ये कॅन्सरचे रुग्ण, त्या रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांना पॉलिसी विकणारे इन्शुरन्सचे एजंट्स आहेत अशाच लोकांची गर्दी असते. या एका घटनेमुळे, या एका सीनमुळे लक्षात येतं की पंजाबमध्ये सध्या टॉक्सिक वेस्ट हा जो इश्यू आहे तो किती गंभीर आणि किती भयंकर झालाय. रिवर्स बोरिंग के स्टेडिया का नाम है, ये कोई नहीं जानता. इस जहर की उन लोगों को आदत सी पड़ गई है एंड दैट इज गुड फॉर माय बिजनेस. या सिनेमातली कमजोर कडी म्हणजे शरद केळकर आणि सागरिका घाटके. एवढे महत्वाचे रोल मिळाले पण अभिनय करायचा काही इरादाच दिसला नाही त्यांचा सिनेमात. अगदी एकसाची अभिनय केलाय त्यांनी. आणि त्यांच्या एकदम उलट आहे दिव्या दत्ता. ती मुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये म्हणजे सत्तेचा माज, मगरुरी, जागेवर पलटी हे जे भ्रष्ट राजकारण्यांचे गुण असतात ना ते दिव्या दत्ताने मोठ्या ताकदीनं पूर्ण सिनेमाभर उधळलेले आहेत. बाकी अरशद वारसीची थोडी इश्किया स्टाईल आणि नासिर भाईंची शेरो शायरी ही थोडी टाळता आली असती. बाकी NIAचा तपास असेल, राजकीय डावपेच असतील किंवा मीडियाचा रोल असेल, या सगळ्याच गोष्टी खूप फिल्मी झालेल्या असल्यामुळे एक महत्त्वाचा विषय अक्षरशः फुकट गेला. पण एक महत्त्वाचा विषय आणल्याबद्दल या सिनेमाला मी देतोय 2 पॉपकॉर्न. हे तर झालं सिनेमाबद्दल, पण तुमचा इरादा काय? नाही, तुमचा इरादा काय असायला पाहिजे? आमचं जे यूट्यूबवर अद्भुत चॅनल आहे ना ते लाईक करायचं. आमचा जो पॉपकॉर्न पे चर्चा हा जो शो आहे तो जास्तीत जास्त शेअर करायचा आणि आमचं चॅनल जे आहे ना ते सबस्क्राईब करायचं. हा तुमचा मुख्य इरादा असला पाहिजे.